Hello students, today we are going to learn geometrical construction भौमितिक रचना practice set 3. Let's learn practice set 3. Draw triangles with the measure given below. आपल्याला काही मेजर दिलेले आहेत, त्याच्यापासून आपण त्या मापांचा त्रिकोण काढून घेणार आहोत. Then let's learn one by one example. First, draw triangles with the measures given below. First, in triangle MAT, length MA is equal to 5.2 cm. Measure angle A is equal to 80 degree. Line AT is equal to 6 cm. Let's see then, with help of ruler we will draw here line AT which have measurement 6 cm. तर आपण 6 cm कोण मापाचा कोण 6 सेंटीमीटर लाइन काढून घेतलेली आहे. Then now with the help of protractors we will draw here angle A is equal to 80 degree. आता आपण 80 डिग्रीचा अँगल काढून घेणार आहोत. देन प्रोट्रॅक्टर ठेवताना कसं ठेवायचं, त्याची मधली जी लाईन आहे ती एका रेषेच्या एका टोकावर बरोबर आली पाहिजे आणि खालची लाईन त्याला सरळ पाहिजे. दॅट इज दी 80 डिग्री. सो गिव डॉट हिअर अँड नाउ विथ हेल्प ऑफ रुलर जॉईन धिस एंड अँड दी डॉट विथ इच अदर. देन take compass and ruler and with help of ruler take distance 5.2 centimeters in compass. मध्ये आपण 5.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेले आहे. आता त्याचं जे एक टोक आहे ते आपण काय करणार आहोत, तर अँगलवर ठेवणार आहोत. जो अँगल आपण ड्रॉ केलेला आहे त्या बाजूला, आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपण एक आर्क ड्रॉ करून घेतलेला आहे. तर हे किती मेजर झालं, 5.2 सेंटीमीटर, कारण आपण रुलरच्या साहाय्याने कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेतलेलं होतं. नाउ जॉईन धिस इंटरसेक्टर पॉइंट ऑफ आर्क अँड लाइन्स विथ अनदर एंड ऑफ लाइन, अँड धिस इज आर triangle MAT which have MA line MA 5.2 centimeter, line AT is equal to 6 centimeter and angle A is equal to 80 degree. Next example, second, in triangle NTS measure angle T is equal to 40 degree. Line NT is equal to line NT and line TS is equal to 5 cm. तर आपला हा आयसोस्केल ट्रायंगल असेल, कारण TS आणि NT ह्या सेम मेजरमेंटचे आहेत आणि अँगल T हा आपल्याला किती दिला आहे, 40 डिग्री. नाउ टेक रुलर अँड विथ हेल्प ऑफ रुलर वी विल टेक हिअर लाईन 5 cm. 5 cm ची आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत, तर अँगल T काढून घेणार आहोत. सो कीप प्रोट्रॅक्टर लाईक धिस अँड टेक वन पॉइंट ऑन 40 डिग्री. 40 डिग्रीवर आपण अशा पद्धतीने पॉइंट घेतलेला आहे. नाउ जॉईन धिस पॉइंट विथ द हेल्प ऑफ रुलर अँड नाउ वी विल टेक हिअर डिस्टन्स इन कंपास विथ हेल्प ऑफ रुलर, दॅट इज 5 cm. 5 cmचं डिस्टन्स घेणार आहोत आपण कंपासमध्ये, आणि कंपासचं टोक आता आपण काय करणार, तर अशा पद्धतीने अँगलवर ठेवून या ठिकाणी एक आर्क ड्रॉ करून घेणार आहोत. धिस आर्क इंटरसेक्ट्स टू वन लाइन ऑफ द अँगल. देन जॉईन धिस इंटरसेक्टर पॉइंट अँड अनदर एंड ऑफ द लाइन. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तर ट्रायंगल NTS ड्रॉ केलेला आहे. अँगल T इज इक्वल टू 40 डिग्री, लाइन TN 5 centimeter and line TS have a measure 5 cm. Let's see next example.
In triangle FUN, length FU is equal to 5 cm, length UN is equal to 4.6 cm and measure angle U is equal to 110 degree. Now with help of ruler we will draw here 5 centimeter line. Now take protractor and with help of protractor we will draw here, we will take here point on 110 degree. And now with help of ruler join this point. आता रुलरच्या सहाय्याने आपण तो पॉइंट जॉईन करून घेणार आहोत. And this is angle which have measure 110 degree. Now take compass and ruler and with help of ruler take distance 4.6 cm in the compass. compass मध्ये आपण 4.6 cm चा अशा पद्धतीने डिस्टन्स घेणार आहोत. आणि आता या कंपासचं एक टोक अँगल वर ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला आपण आर्क ड्रॉ करणार आहोत. दिस आर्क इंटरसेक्ट टू लाइन and now join this intersector point and another end of this line. Okay, here then this is triangle FUN which have measurement or the angles U have measure 110 degree. UF is equal to 5 cm and line UN is equal to 4.6 cm. Next example, fourth one. In triangle PRS, line RS is equal to 5.5 cm, line RP is equal to 4.2 cm and measure angle R is equal to 90 degree. Now with help of ruler we will draw here line which have a measure 5.5 cm like this. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, 5.5 सेंटीमीटरची लाइन ड्रॉ करून घेणार आहोत. नाउ टेक प्रोट्रॅक्टर्स and with help of protractors take the point on 90 degree. Now join this point with help of ruler. आपण रुलरच्या सहाय्याने अशा पद्धतीने तो 90 डिग्रीचा पॉइंट जॉईंट करून घेतलेला आहे. ह्या अँगलचं मेजर किती आहे आता 90 डिग्री आहे. नाउ टेक रुलर अँड कंपास अँड विथ हेल्प ऑफ रुलर टेक द डिस्टन्स 4.2 cm इन दी कंपास. कंपासमध्ये आता 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे आपण. नाउ कीप वन एंड ऑफ दिस कंपास ऑन द एंगल्स अँड ड्रॉ आर्क like this which intersect to this line. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला आपण आर्क काढून घेतलेला आहे जो त्या लाईनला इंटरसेक्ट करतो. नाउ जॉइन दिस इंटरसेक्टिंग पॉइंट अँड दी अनदर एंड ऑफ अनदर लाइन लाइक दिस अँड दिस इज दी ट्रायंगल PRS. हा आपला ट्रायंगल PRS काढलेला आहे आपण विच हॅव अँगल मेजर अँगल R is equal to 90 degree. Then PR have a measure 4.2 centimeter and RS have a measure 5.5 cm. With this here we finish our practice set 3.